आज तर तुमच्या भावाने एका पुरीला गिटार शिकवली, कशी पुढे दाखवतो, पहिले फॉलो तर करा. तर पाहुणं मी मुरली. आज सकाळ सकाळी उठल्या असं वाटलं जसं काय सूर्य पश्चिमेकडून उगवलाय. म्हणून म्हणलं आपली मित्रमंडळी सकाळ सकाळी रूमवर कसं काय आली, आणि नंतर विचारल्यावर कळालं की हे तर आपल्याकडून व्हिडिओ एडिट करून घ्यायला आले. आता मित्राचं काम म्हणजे जसं काय लक्ष्मण रेखाच करून देणंच लागते. नंतर बसलो 2-3 घंटे मोबाईल मध्ये झमाल करत करून दिला बा एकदाचा व्हिडिओ एडिट. त्यात निखिल भावना खुश होऊन आपल्यासाठी आणली होती आंब्याची कैरी. आता कैरी आंबट आहे की गोड आहे ही कशी चेक करायची मी तुम्हाला दाखवतो. सर्वात पहिले अशी एक कैरीची फोड घ्यायची आणि जायचं आपल्या मित्राजवळ, कोचायची त्याच्या तोंडामध्ये. जर का त्यानं खाऊन असं रिॲक्शन दिलं तर समजायचं कैरी आंबट आहे, नाही तर मग गोड आहे. आजकाल जळगावचं तापमान काय बरं नाही माय, नुसतं ऊन पडलंय. मला तर वाटलं तर आमची परभणीच लय पुढं आहे काही. जळगाव पण कशाच्या माग नाही. एवढ्या उन्हामध्ये काहीतरी थंड प्यायचं होतं तर मग आपण घेतलं बा दूध. आता आपण बनवणार आहोत कोल्ड कॉफी. काय टाकली दुधामध्ये साखर आणि कॉफी, लावलं मिक्सी मध्ये जार, थोडंसं घर केलं की झाली आपली रेडी कॉफी. तुम्ही तर कधी पाहिलीच नसेल तर सायंकाळी 5-6 वाजता कन्हैया भाऊ आपल्याला घ्यायला आले आणि थेट आणून बसवलं सनसेट पॉइंटला. तितक्यात आपल्या भाऊचं आगमन पण झालं. तर बिचाऱ्याजवळ लहानपणापासून गिटार पडलेली आहे, पण तिला आता शिकायची आहे. देवालाच माहित आता इथे काय होणार.